विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका, आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? गृह विभाग मंत्रालयामधून नाही तर भाजपच्या कार्यालयामधून चालतो का, ही शंका. रोहित पवारांचं ट्विट. तर भाजपच्या मुकमोर्चाला परवानगी होती का, संदीप देशपांडेंचा सवाल. एमसीए निवडणुकीमध्ये शेलारांना स्थान न मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहेत. सामनामध्ये दावा. शेलार पवारांशी युतीमध्ये निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही. केंद्रीय पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये येणार. राज्यातील अतिवृष्टी बाधित नुकसानाची पाहणी करणार. रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे एपीआय अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेनं जबाब नोंदवला. गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब. अजित पवार ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मोहोळांची प्रतिक्रिया. अजित पवार आणि मोहोळांमध्ये अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेणार, सूत्रांची माहिती.